उचगावच्या पूर्व भागातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलनीतील शांतीनगर इथल्या फासेपारधी समाजाच्या वतीनं विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा अंकुर फुलवण्याचं काम करण्यात येते। या समाजाच्या वतीनं आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी सरपंच गणेश काळे, माजी लोकनियुक्त सरपंच मालुताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सण उत्सवाच्या माध्यमातूनही देशाची संस्कृती जोपासण्याचं काम केलं जातं। यंदा प्लास्टिकचा दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर आरास करून समाज प्रबोधनाचा वसा कायम ठेवण्यात आला। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून याही वर्षी संपूर्ण समाजाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। प्लास्टिकचा वापर टाळा, कापडी पिशवी वापरा असा संदेश देत संपूर्ण गावामध्ये जनजागृती करण्यात आली। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 350 झाडं लावण्याचा उपक्रमही फासेपारधी समाजाचा सक्रिय सहभाग आहे। सरपंच मधुकर चव्हाण यांनी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच गणेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून शांतीनगर परिसराचा जो कायापालट केलाय तो सर्व उचगाववासियांसाठी आदर्शवत आहे असं प्रतिपादन केलं। यावेळी संजय वतनदार, दत्ता यादव यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी उपसरपंच तुषार पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच मालुताई काळे, माजी सरपंच गणेश काळे, अशोक निगडे, बाळासाहेब यादव, अनिल यादव, संदीप पाटील, अरविंद शिंदे, प्रदीप बागडी, महेश जाधव, श्रीधर कदम, सूरज पाटील, कीर्ती मसुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाढवे, रवी काळे, सुरेश चव्हाण, राजू काळे, मारुती चव्हाण, अनिल चव्हाण, मदन चव्हाण, तानाजी पोवार, अवी मोळे, अप्पा काळे, मल्लू काळे, मारुती पोवार, कुमार चव्हाण, दिलीप काळे, व्यंकू चव्हाण, बंटी चव्हाण, अनिल पोवार यांच्यासह फासेपारधी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता।